नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल अंडा लबाबदार। त्यासाठी मी 5 ते 6 अंडे घेतलेले आहेत। माझ्याकडचे टमाटे छोटे असल्यामुळे मी 4 घेतलेले आहेत। तुम्ही ते 2 किंवा 3 ही घेऊ शकता। तसेच मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। अद्रक लसणाची पेस्ट घेतली, 10 ते 15 काजू घेतले आणि थोडेसे खडे मसाले। तर खडे मसाल्यामध्ये मी लवंग 2-3, 4-5 मिरे, थोडीशी कलमी आणि 2-3 तेजपत्ता घेतलेले आहे। तर आपण सगळ्यात पहिले काजू आणि टमाट्याची पेस्ट करून घेणार आहोत। ते मी मिक्सरमधून काढून घेते। सगळ्यात आधी मी काजू मिक्सरमधून फिरवून घेत आहे, कारण मग टमाटे आणि काजू जर सोबत टाकले तर त्याची पेस्ट व्यवस्थित होत नाही। काजूची पेस्ट आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली। आता यातच मी टमाटे घालत आहे आणि याची सुद्धा पेस्ट तयार करून घेत आहे। गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलाय मी, त्यात 3 ते 4 चमचे मी तेल घातले। आता त्यामध्येच मी खडे मसाले घालून घेत आहे। खडे मसाले 2 मिनिट परतल्यानंतर लगेच आपण यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालत आहोत। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यात टाकूया आपण थोडंसं हिंग आणि सोबतच लसूण अद्रकाची पेस्ट। कांदा आपला लालसर परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूया आपण काजू आणि टमाट्याची पेस्ट। ही पेस्ट आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत। पहा, आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण घालूया हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड। हे सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पहा, अगदी छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी आणि 2 मिनिटं हे आपल्याला पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे। यामध्ये टाकूया आपण आता चवीपुरतं मीठ, आता यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करूया, जास्त घट्ट झाले हे। आणि त्यातच टाकत आहे मी फ्रेश दुधावरची साय। ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि यातच मी हातावरती क्रश करून टाकत आहे कसुरी मेथी। ही सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटं याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत। आता यामध्ये आपण अंडे सोडत आहे। पहा, एका वाटीमध्ये मी एक अंडं फोडून घेतले आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे आपल्याला अंडे टाकायचे आहेत। अशा पद्धतीने सगळे अंडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी टाकत आहे वरून थोडासा चाट मसाला आणि थोडंसं साधं मीठ। यामुळे भाजीच्या चवीत अजून फरक पडतो। तसंच मी हिरव्या मिरच्या सुद्धा ठेवत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाका यामध्ये, नाही टाकलं तरी सुद्धा चालते। आता ह्या भाजीवरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटं हे अंडे आपल्याला शिजू द्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवेलच। गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। आता यावरून टाकूया आपण सांबार आणि अजून 2 मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। पहा, आपले 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढत आहे मी। अगदी छान असं आपलं अंडं शिजलेलं आहे। गॅस बंद करते मी इथे। आता एका अंड्याची साईड मी तुम्हाला इथे दाखवते। पहा, किती सुंदर असं शिजलेलं आहे। तुम्ही इथली खालची साईड सुद्धा पाहू शकता। पहा, किती छान असं हे अंडं आपलं झालेलं आहे। तुम्हाला माझी अंडा लबाबदार बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।